आत्ताच माननीय अमितभाई शाह यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. नमस्कार मित्रांनो, ब्रेकिंग अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. पीएम किसान सन्मान निधी, कर्जमाफी, पीक विमा, लाडकी बहीण योजना आणि बँकिंग संबंधी महत्त्वाच्या अपडेट सध्या चर्चेत आहेत. शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंट स्कीम, फायनान्स अपडेट, शेअर मार्केट आणि मनी अलर्ट संदर्भात मोठ्या घडामोडी जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर निफ्टी 50, BSF सेन्सेक्स मार्केटमध्येही मोठ्या हालचाली बघायला मिळत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या योजनांबाबत नवीन माहिती समोर आली आहे, कोणत्या फायनान्स आणि मार्केट न्यूजमुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाडक्या बहिणींचे थकीत अनुदान वाटप करा, महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन. लाडक्या बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या महिलांना मार्च-एप्रिल महिन्याचे थकीत अनुदान लवकर द्या, अशी मागणी काथरगाव पिंपरी परिसरातील महिलांनी केली आहे. ओनियन रेट, कांद्याची 12 रुपये किलोने खरेदी करून शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार आहेत का? सध्या बाजारामध्ये कांद्याला अपेक्षित दर मिळत नसून कांदा सरासरी 500 ते 900 रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तूर सीड सबसिडी, तूर, मूग, उडीद बियाणांसाठी महाडीबीटीवर अर्ज कसा करावा? यावर्षी कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांना कमी पाण्यात तग धरणाऱ्या कडधान्य पिकांकडे कल वाढत आहे. तूर, मूग आणि उडीद या पिकांसाठी अनुदानित बियाणे मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज प्रक्रिया काय आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. डिझेल शॉर्टेज इश्यू, शेतकऱ्यांना डिझेल पुरवठा करा, मंत्री चंद्रकांत पाटील. फ्यूल मॅनेजमेंट, सध्याच्या टंचाईच्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे डिझेल मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार पुढील किमान 3 ते 4 महिने कायम शेतकऱ्यांना डिझेल देण्याचा प्रयत्न करू, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. शुगर कॅन बिल पेंडिंग, सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 475 कोटींची ऊस बिले थकीत. सोलार शुगर इंडस्ट्री, सोलार जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांची FRP व जाहीर दराप्रमाणेच ऊस बिले मोठ्या प्रमाणावर थकीत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. इलेक्ट्रिसिटी सप्लाय इफेक्ट, जेऊर परिसरामध्ये ऊस वाळतोय, शेतकरी संकटात. शुगर केन क्रॉप डॅमेज, जेऊर तालुका, अक्कलकोट व परिसरातील अनेक भागात गेल्या 2 महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. ठरलेल्या वेळेमध्ये पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याने उभा ऊस जळून जात असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. क्रॉप इन्शुरन्स कंपेन्सेशन डिले, नांदेडला 52 मंडळातील शेतकरी विमा भरपाईपासून वंचित. फार्मर इश्यू, खरीप हंगामाची पेरणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकरी अजूनही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या भरपाईपासून वंचित. फार्मर प्रोटेस्ट, शेतकरी करणार हमीभाव आदेशाच्या प्रतीची होळी, संयुक्त किसान मोर्चाकडून 27 मे पासून देशव्यापी आंदोलन. शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कॅनमधून इंधनबंदीचा निर्णय प्रशासनाकडून मागे. ट्रॅक्टरचे RC बुक आणि ॲग्रिस्टॅग बंधनकारक, इंधनाची अनधिकृत विक्री झाल्यास होणार आहे कारवाई. डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टरची चाकं थांबली, 4-5 दिवसांपासून मशागत सोडून ट्रॅक्टर चालक पंपासमोर रांगेत. खरीप हंगामातील कामे होत आहेत, खरीप हंगामातील कामं सुद्धा होणार. इंधन विक्रीमध्ये 27% वाढ, खरीपाच्या तोंडावर टंचाईची भीती. 21 दिवसांमध्ये 7,000 KL पेक्षा अधिक अतिरिक्त विक्री. ट्रक, ट्रॅक्टर आणि साठेबाजीमुळे मागणी वाढण्याचे संकेत. अल निनो पाऊस पळवणार, यावर्षी कोणती पिके घेणार आहे शेतकरी? यंदाच्या पावसाळ्यावर अल निनोचे सावट गडद होत असून कमी पर्जन्यमान, पावसातील मोठा खंड आणि वाढत्या उष्णतेमुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. 3 वर्षामध्ये प्रथमच सोयाबीनला मिळाला आहे
सोयाबीनला मिळाला 3 वर्षामध्ये प्रथमच सोयाबीनला मिळाला क्विंटलला 7,200 रुपयांचा दर. सोन्याचा भाव पण शेतकरी रिकाम्या हाताने साठेबाजच झाले आहे मालामाल. सावधान, थर्माकोलच्या ग्लासातील चहा म्हणजे स्लो पॉयझनचा धोका. जिल्ह्यामध्ये खुलेआमपणे वापर, प्रदूषण नियंत्रणाकडून दुर्लक्ष, प्लॅस्टिक बंद थर्माकोलच्या ग्लासमधून चहा सुरू. भेसळीची तपासणी होणार, गुन्हा दाखल, परवाना जाणार. घातक रसायनांचा वापर रोखण्यासाठी सरकारचे बाजार समित्यांचे आदेश.